विद्यार्थ्यांनो, आपण आज लँग्वेज स्टडी मधील जो शेवटचा प्रश्न असतो कंप्लीट द वर्ड चेन तो इथे सविस्तरपणे पाहणार आहोत। तुम्हाला प्रश्न कसा दिलेला असतो? कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन किंवा कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ब, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ एडवर्ब किंवा कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह असा प्रश्न तुम्हाला दिलेला असतो। आणि या प्रश्नामध्ये ज्या प्रकारच्या जातीचा शब्द तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये दिलेला असतो ते लक्षात घेऊन तुम्हाला शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारे 4 शब्द लिहून साखळी पूर्ण करायची असते। चला तर आपण समजून घेऊया। प्रश्न आपल्याला काय असतो ते समजलं तुम्हाला। कंप्लीट द वर्ड चेन, त्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न काय असतो? कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, म्हणजे इथे आपल्याला नाउनची वर्ड चेन कंप्लीट करायची आहे। नाउन म्हणजे काय? द वर्ड दॅट नेम्स अ पर्सन, प्लेस, थिंग और एनिमल इन अ सेंटेन्स, म्हणजे असा शब्द की जो एखाद्या व्यक्तीचं, ठिकाणाचं, वस्तूचं किंवा प्राण्याला नाव दिलेला असतो असा तो शब्द म्हणजे नाउन। नेम ऑफ एनी पर्सन, थिंग, प्लेस, एनिमल इज कॉल्ड एज अ नाउन, साध्या भाषेत सांगायचं झालं तर। आता आपल्याला इथे प्रश्नामध्ये एक नाउन म्हणजे एक शब्द नाउन दिलेला असेल आणि त्याच्या शेवटचं जे लेटर आहे त्या लेटरच्या सहाय्याने आपल्याला 4 शब्द देऊन साखळी पूर्ण करायची आहे। बघा इथे आपला शब्द आहे विंड। विंड म्हणजे वारा। कंप्लीट कशी केलेली आहे मी चेन? बघा इथे शेवटचं जे लेटर आहे ते आहे डी, म्हणून मी इथे नाउन डॉग घेतलंय। डॉग म्हणजे कुत्रा। शेवटचं जी लेटर आहे म्हणून इथे मी नाउन घेतलंय गोट। गोट म्हणजे बकरी। शेवटचं लेटर टी आहे आणि म्हणून इथे मी नाउन घेतलंय टायगर। शेवटचं लेटर आर आहे आणि म्हणून इथे मी साखळी पूर्ण करण्यासाठी नाउन घेतलेलं आहे रॅबिट। हे 4ही नाउन आहेत। तुम्ही काळजीपूर्वक पहा, म्हणजे आपण आपल्या प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारची चेन कंप्लीट करायची आहे हे लक्षात घेऊनच, म्हणजे शेवटचं लेटर लक्षात घेऊन शब्द घेऊन साखळी पूर्ण करायची आहे। नेक्स्ट बघा स्टार। स्टार म्हणजे तारा। कशी कंप्लीट केली आहे मी चेन? रॉक। रॉक म्हणजे खडक। के लेटर आहे शेवटचं, त्यापासून मी काइट हे नाउन घेतलं इथे। त्यानंतर ई लेटर आहे शेवटचं म्हणून इरेजर हे नाउन घेतलं। आर लेटर आहे म्हणून रुलर हे नाउन घेतलं। म्हणजे बघा इरेजर म्हणजे खोड रबर, रुलर म्हणजे पट्टी, म्हणजे हे सर्व नाउन आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल। अशाच प्रकारे आपण साखळी कंप्लीट करायची आहे आणि मध्ये एरो द्यायला मात्र विसरायचं नाही। नंबर 3 रॉड। रॉड म्हणजे सळई, हे एक नाउन आहे। आता कंप्लीट कशी चेन केलेली आहे बघा। राहिलेले शेवटचे जे अक्षर आहेत त्या अक्षरापासून राहिलेले 4 शब्द मी पूर्ण केलेले आहेत। बघा डी लेटर आहे शेवटचं म्हणून मी डोर हे नाउन घेतलं। आर शेवटचं लेटर आहे रिमार्क म्हणजे शेरा। के लेटर आहे शेवटचं काइट पतंग आणि ई लेटर आहे इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ। हे सगळे नाउन मी इथे घेतलेले आहेत। मी नाउनचे 5 उदाहरण, ऍडजेक्टिव्हचे 5, व्हर्बचे 5 आणि ऍडवर्बचे 5 असे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत, समजून घेऊ शकता तुम्ही। लेज। लेज म्हणजे काय? तर खडकाचा कंगोरा। आता कंप्लीट कशी केली आहे बघा मी वर्ड चेन। शेवटचं लेटर काय आलेलं आहे इथे? ई। ई पासून एग अंडे,
जी पासून गोल, गोल म्हणजे ध्येय. एल पासून लँड, लँड म्हणजे जमीन. डी पासून डॉल, डॉल म्हणजे बाहुली. नेक्स्ट वर्ड बँक. कंप्लीट केलेली वर्ड चेन बघा. शेवटचं लेटर के आहे, नाउन घेतलाय काइट. शेवटचं लेटर ई आहे, नाउन घेतलाय एग्ज. शेवटचं लेटर जी आहे, नाउन घेतलंय गोट. शेवटचं लेटर टी आहे, नाउन घेतलेलं आहे टेल. टेल म्हणजे शेपटी. अशा प्रकारे इथे आपण कंप्लीट द वर्ड चेन विथ द हेल्प ऑफ नाउन 5 उदाहरणे इथे पाहिलेली आहेत. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हची वर्ड चेन आपल्याला कंप्लीट करायची आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर वर्ड यूज टू डिस्क्राइब द नाउन किंवा अ वर्ड दॅट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑन प्रोनाउन. म्हणजे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह म्हणतात, विशेषण म्हणतात. आपण वर्ड चेन कंप्लीट करू. इंडियन, इंडियन म्हणजे भारतीय. कसा सैनिक, इंडियन सोल्जर. इंडियन हे काय झालं, त्या सैनिकाबद्दल विशेष माहिती सांगणारं, म्हणून ते झालं ऍडजेक्टिव्ह. आता इथे आपल्याला चेन कंप्लीट करायची आहे, पण ऍडजेक्टिव्हच असले पाहिजे सगळे शब्द. शेवटचं लेटर इथे काय आलंय, एन, म्हणून नॉर्मल. शेवटचं लेटर काय आलंय, एल, म्हणून लॉंग. शेवटचं लेटर जी आहे म्हणून गुड, आणि शेवटचं लेटर डी आहे म्हणजे डिसेंट. आता याचे अर्थ तुम्हाला माहिती आहेत. नॉर्मल म्हणजे सर्वसामान्य, लॉंग म्हणजे लांब, गुड म्हणजे चांगले, डिसेंट म्हणजे सभ्य. हे सर्व ऍडजेक्टिव्ह आहेत, नाउन बद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत. कशी सिच्युएशन, नॉर्मल सिच्युएशन. कशी रोप, कशी दोरी, लांब दोरी. कसा मुलगा, चांगला मुलगा. कसे पर्सन, कशी व्यक्ती, सभ्य व्यक्ती. म्हणजे नाउन बद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द हे आहेत. नेक्स्ट साखळी बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. ब्रेव हा शब्द आपल्याला दिला इथे. ब्रेव पासून आपल्याला ऍडजेक्टिव्हची साखळी कंप्लीट करायची. ब्रेव म्हणजे शूर. आता शेवटचं लेटर आहे ई. ई म्हणजे एम्प्टी. एम्प्टी म्हणजे रिकामे. कसे भांडे, रिकामे भांडे. वाय, वाय शेवटचं लेटर आहे म्हणून युअर. कोणाचं पुस्तक, तुमचे पुस्तक. आर, आर पासून रफ. कसं नोटबुक, रफ नोटबुक. एच, एच पासून हॉट. कसा चहा, गरम चहा. म्हणजे हे चारही शब्द ऍडजेक्टिव्ह आहेत. एम्प्टी म्हणजे रिकामे, युअर म्हणजे तुमचे, रफ म्हणजे ओबडधोबड, हॉट म्हणजे गरम. नेक्स्ट ब्ल्यू. ब्ल्यू हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे, आणि मग आपल्याला 4 शब्द ऍडजेक्टिव्ह वापरून ही साखळी कंप्लीट करायची आहे. बघा, ब्ल्यू मध्ये शेवटचं लेटर आहे ई, म्हणून मी ऍडजेक्टिव्ह घेतले एव्हर. आर म्हणजे रोटन. एन पासून नॉमॅडिक, आणि सी पासून क्युरियस. हे ऍडजेक्टिव्ह आहेत. एव्हर म्हणजे नेहमी, रोटन म्हणजे खराब झालेला, नॉमॅडिक म्हणजे भटके, आणि क्युरियस म्हणजे जिज्ञासू असणारा. नंबर 4. आपल्याला ऍडजेक्टिव्ह दिलाय बिग, आणि म्हणून आपल्या इथे शेवटचं लेटर आहे जी. आपण कंप्लीट करूया चेन. बघा, शेवटचं जी लेटर आहे, जी पासून आपण ऍडजेक्टिव्ह घेतलंय गुड. डी पासून डिसेंट, टी पासून टॉल, एल पासून लॉंग. हे ऍडजेक्टिव्ह तुम्हाला माहिती आहेत. गुड म्हणजे चांगला, डिसेंट म्हणजे सभ्य, टॉल म्हणजे उंच, लॉंग म्हणजे लांब. नेक्स्ट वर्ड आहे डिअर. डिअर म्हणजे प्रिय. आता यापासून आपल्याला ऍडजेक्टिव्ह घ्यायचे आहेत. कशी व्यक्ती, प्रिय व्यक्ती. आता बघा, आर हे आलंय शेवटचं लेटर. आर पासून रेनी. कसा सीझन, पावसाळी. वाय पासून येल्लो. कसा ड्रेस, पिवळा. डब्ल्यू वीक. कसा मुलगा, कमजोर मुलगा. के, कशी मुलगी, काइंड, दयाळू मुलगी. म्हणजे नाउन बद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द हे सर्व आहेत, म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहेत. तुम्हाला आता ऍडजेक्टिव्हनी कशी कंप्लीट करायची चेन हे समजलेलं आहे.
त्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो इथे आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रिया दर्शवणारे शब्द. आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? व्हर्ब, अ वर्ड दॅट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट ऍक्शन. इट इज कॉल्ड ॲज अ व्हर्ब. म्हणजे कृती सांगितलेली असते त्याच्यामध्ये, त्याला आपण व्हर्ब म्हणायचं. आता आपण कंप्लीट द चेन करूया. बघा, राईट म्हणजे लिहिणे, कृतीच आहे. आता शेवटच्या लेटर पासून कृती दर्शवणारे व्हर्ब आपण घ्यायचेत. आता शेवटचं लेटर आहे ई. ई म्हणजे इट, खाणे. टी, टी पासून व्हर्ब आहे थ्रो. थ्रो म्हणजे फेकणे. डब्ल्यू पासून व्हर्ब आहे वॉच. वॉच म्हणजे पाहणे, निरखणे. एच, एच पासून हिट. हिट म्हणजे मारणे. म्हणजे ह्या सगळ्या क्रिया आहेत. नंबर 2 स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. आता याच्यात शेवटचं लेटर आहे के. के पासून व्हर्ब आहे कीप. कीप म्हणजे ठेवणे. पी पासून शब्द घेतलाय आपण पुट. पुट म्हणजे सुद्धा ठेवणे. शेवटचं लेटर आहे टी. टी पासून टेक. टेक म्हणजे घेणे. ई पासून अर्न. अर्न म्हणजे मिळवणे. हे चारही शब्द कृती दर्शवणारे शब्द आहेत, व्हर्ब आहेत, हे लक्षात ठेवा. नंबर 3 वॉक. वॉक म्हणजे चालणे. शेवटचं जे लेटर आहे ते आहे आपलं के. व्हर्ब कुठला घेतला आपण के पासून? नेक्स्ट साखळी कंप्लीट करण्यासाठी किक. किक म्हणजे लात मारणे. के पासून नो. KNOW. नो म्हणजे माहिती असणे, माहिती करून घेणे. नो म्हणजे माहिती असणे. डब्ल्यू. डब्ल्यू वेट. वेट म्हणजे वाट पाहणे. आणि शेवटचं लेटर वेटचं टी आहे. टी पासून ट्राय. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. नेक्स्ट आहे टॉक. टॉक म्हणजे बोलणे. आता यात शेवटचं लेटर आहे के. आणि कसे व्हर्ब लिहिलेत बघा इथे. के शेवटचं लेटर आहे त्यापासून मी कीप म्हणजे ठेवणे. पी पासून पुश म्हणजे ढकलणे. एच पासून हिअर म्हणजे ऐकणे. आर पासून रन म्हणजे पळणे. आता शेवटचं नंबर 5 कंप्लीट द चेन ऑफ वर्ब बघा इथे. टीच. टीच म्हणजे शिकवणे. आता शेवटचं लेटर इथे कुठे आहे? एच. एच पासून हँग म्हणजे टांगणे, लटकणे. जी पासून ग्रॅब. ग्रॅब म्हणजे हिसकावून घेणे. बी. बी पासून ब्लेम. ब्लेम म्हणजे दोष देणे. आणि ई पासून शेवटचं लेटर ई आहे इस्केप. इस्केप म्हणजे पळून जाणे. असे हे चारही व्हर्ब आपण इथे वापरलेले आहेत. म्हणजे आपण व्हर्बची चेन इथे कंप्लीट केलेली आहे. नेक्स्ट पाहूया कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब म्हणजे काय? तर व्हर्ब बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. फक्त क्रियेबद्दल नाही तर आणखीन वेगळे अनदर ऍडव्हर्ब सुद्धा असतात त्याबद्दल किंवा वाक्याबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द असतात, त्यांना व्हर्ब म्हणतात. जनरली LY लावलं की ऍडव्हर्ब आपण असं डोक्यात फिक्स करतो, परंतु वेगळ्या प्रकारचे शब्द सुद्धा ऍडव्हर्ब म्हणून येतात वाक्यामध्ये. तर आपण थोडेसे ऍडव्हर्ब इथे कंप्लीट चेन करत असताना पाहणार आहोत. बघा, फास्ट म्हणजे जलद. आता याच्यामध्ये शेवटचं लेटर टी आल्यामुळे आपण ऍडव्हर्ब कुठले घेतलेत बघा. टफ. टफ म्हणजे कठीण. एच लेटर आहे शेवटचं. हेअर म्हणजे इथे. ई. एल्सवेअर कुठेतरी. ई लेटर आहे शेवटचं. इगरली उत्सुकतेने. हे सर्व ऍडव्हर्ब आहे. टफ, हेअर, एल्सवेअर, इगरली. नंबर 2 सिन्स म्हणजे पासून. शेवटचं जे लेटर आहे ते ई आहे आणि त्यामुळे इथे मी ऍडव्हर्ब घेतलंय इझिली. LY लागलं की आपण ऍडव्हर्ब लक्षात ठेवतो, पण वेगळे शब्द सुद्धा ऍडव्हर्ब मध्ये येतात. वाय आलं? इयरली वार्षिक. एट बघा इथे पण वाय आहे. एट म्हणजे अद्याप. टी टेंडरली म्हणजे नाजूकतेने, सहजतेने. टेंडरली. नंबर 3 देन. देन म्हणजे नंतर. आता राहिलेले आपल्याला ऍडव्हर्ब 4 घेऊन कंप्लीट चेन करायचे. एन शेवटचं लेटर आहे. नियरली जवळजवळ. इयरली. वाय आलंय. यॉर्निंगली. इथे पण वाय आलंय. इयरली. म्हणजे आपण इथे जनरली
ऍडव्हर्ब जेव्हा तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी साखळी वापरायची असतात तेव्हा मात्र तुम्ही 20-25 ऍडव्हर्ब पाहूनच ठेवा, कारण ऍडव्हर्ब जनरली कोणते शब्द असतात हे आपल्या मनामध्ये नेहमी कन्फ्युजन असतं, त्यामुळे ते शब्द तुम्ही पाहून ठेवा. नंबर 4, नेव्हर. नेव्हर म्हणजे कधीच नाही, आणि त्याच्यासाठी आपण कंप्लीट केलेली साखळीमध्ये शेवटचा लेटर आहे आर. रेअरली म्हणजे दुर्मिळपणे. वाय. यॉन्डर म्हणजे पलीकडे, त्या दिशेला. आर. रिसेंटली म्हणजे नुकतेच, आणि येस्टर्न म्हणजे कालचे. हे मी 4 ऍडव्हर्ब वापरून चेन कंप्लीट केलेली आहे. लास्ट. ऑलवेज म्हणजे नेहमी. कंप्लीट करताना साखळी बघा, शेवटचं लेटर आहे एस. समवेअर. ई. इव्हन. एन. नेव्हर. आर. रिअली. अशा प्रकारे मी इथे ऍडव्हर्ब वापरून तुम्हाला कंप्लीट करून दाखवलेली आहे चेन. तुम्ही अशाच प्रकारे आपल्या लँग्वेज स्टडीमध्ये जो प्रश्न असतो तो कोणत्या प्रकारचा शब्द विचारलेला आहे, कोणत्या जातीचा शब्द विचारलेला आहे ते समजून घेऊन साखळी कंप्लीट करा. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.